जय काँग्रेस मंडळी, आपण देखील आणू की मनमाड धुळं रेल्वे मार्ग जो 50 वर्षे आपला धुळेकरांनी जी आशा होती ती आशा आज कुठेतरी आपला माजी संरक्षण मंत्री सुभाष बाबा यांनी पुरी करी आणि आज त्यांनी पत्रकार परिषद बोलावलं ते आता आपल्या सोबत बाबांच्या विचारून बाबा काय वाटत आहे ना की जे आपलं स्वप्न पूर्ण कर यानं श्रेय आणि जे आपला धुळे जिल्ह्यासाठी तुम्ही जे धावपळ करी हाई सर्व श्रेय तुम्ही कोणले दिशा राम राम मंडळी, तुमनं आमनं स्वप्न पुरं होई राहिलं. आपल्याला वाटत की आमनं धुळे शहर नाशिक सारखं पाहिजे, जळगाव सारखं पाहिजे, धुळे पुणे सारखं पाहिजे, मुंबई सारखं पाहिजे. पण धुळ्याला आज बी खेडेच म्हणतात. खेडे जरी होईना ते आमले अभिमानचे आमना धुळ्या. आणि आपली मागणी होती की रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे. गंजनीसने आदळापट करे, रेल्वे मार्ग बहिणा नाही, तुम्ही मला खासदार करा. आणि मला सांगा बाबा तुला आता खासदार करा, रेल्वे लई आहे. मग त्या दिवस पासून मागे लागलो की रेल्वे आणायचो मी स्वस्त बसावूच नाही. आणि 10 वर्ष सतत प्रयत्न करत नाही. मी मोदी साहेबनी मला संरक्षण राज्यमंत्री करायला होतं म्हणशील सोपं काम होईल. कारण संरक्षण राज्यमंत्री म्हणशील मोदी साहेबला आठवडा 4-5 वेळा भेटू. भेटानंतर मंत्रालयाने जो काही विषय होईल त्या आपल्यानंतर परत रेल्वेच काढू. त्यामुळे मोदी साहेब म्हणे का तू काय घडी घडी रेल्वेच नाही आहेस, तुले संरक्षण राज्यमंत्री करेल ना तिकडे लक्ष देणार. बाबा तर धुळेकरसले लवकर रेल्वे मध्ये बसायचं स्वप्न म्हणजे आता ते काय सुरू होईल लगेच. आता आपण तर ठेवू भाषेत ना ते मनमाड इंदूर रेल्वेना पहिला भाग धुळे नारडाना 1-2 वर्ष मप्पर व्हायची ऐकितल्या पुन्हा रोपाडाने काम चालू होई गया. 10 किलोमीटर होई गया. अजून 1 वर्ष मान रोड पुरा पडी जाते. आणि 1.5 वर्ष मान धुळे नारडाना रेल्वे पळायला लाग जाईल त्या मना बस. खरंच बाबासाहेब जो शब्द दिला होता तो शब्द पुरा म्हणणार आणि लवकरच खांदेशकर रेल्वे उपस्थित आहे. खरंय बोली खांदेश मध्ये संदीप त्रिभुवन धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज.